अपने द्विपक्षीय वार्ता के दौरान और G20 के मंच पर भी जो वैश्विक मुद्दे हैं, भारत की प्राथमिकता के मुद्दे हैं, अमेरिका ने उनका खुलकर के स्वागत किया है। मल्टीलेटरल एजेंसीज, इंस्टीट्यूशंस में रिफॉर्म्स के मुद्दे पर अमेरिका स्पष्ट तौर पर भारत का समर्थन करता हुआ नजर आया है। यूएनएससी की स्थायी सदस्यता का भी अमेरिका ने खुले तौर पर समर्थन किया है और ये स्पष्ट तौर पर अमेरिका कहता आया है कि अगर दुनिया की ग्रोथ को सस्टेनेबल बनाना है तो भारत को नजरअंदाज नहीं किया जा सकता। बदलते हुए परिदृश्य में दुनिया की सोच को बदलना ही होगा और दुनिया की सबसे पुरानी डेमोक्रेसी, दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी। और जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिका गए थे तब भी हमने देखा कि किस तरीके से उनका स्वागत करते हुए राष्ट्रपति और फर्स्ट लेडी ने प्रधानमंत्री के दोनों तरफ से हाथ पकड़ के वे उन्हें अपने आवास के अंदर लेकर गए थे। और वो ये दिखाता है कि दोनों देशों के राष्ट्राध्यक्षों के बीच कितने मधुर, कितने करीबी संबंध हैं। और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस वक्त पीछे चित्रित इस चित्र को राष्ट्रपति जो बाइडेन को एक्सप्लेन करते हुए कि इसके मायने क्या हैं। समय का चक्र हमेशा चलता रहता है। एक सांकेतिक बयान कह सकते हैं इसे, लेकिन हाँ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिस तरीके से हमारे देश की संस्कृति में गौरव महसूस करते हैं और इसको सबके सामने रखते हैं, वो ये दिखाता है कि भारत जैसा सांस्कृतिक रूप से समृद्ध और विविध देश विभिन्न मंचों पर इस समृद्ध भारत की विरासत को प्रदर्शित करना महत्वपूर्ण है, क्योंकि ये भी भारत की एक ताकत है। तो अंशुल जी, मैं ये भी जानना चाह रही थी आपसे कि हम जब जन भागीदारी की बात करते हैं तो हमने देखा कि विभिन्न एंगेजमेंट ग्रुप्स में, उदाहरण के तौर पर महिलाओं की अगर मैं बात करूं तो आंगनवाड़ी वर्कर्स तक लेकर यहाँ तक कि जो स्ट्रीट वेंडर्स हैं उनको भी लिया गया, यहाँ तक कि जो असंगठित क्षेत्र की महिलाएं हैं जो घरों में काम करती हैं उन तक भी पहुंचा गया। तो क्या ये भी साबित करता है कि भारत का एक ये भी प्रयास है कि जो कुछ स्टेप्स, जो कुछ निर्णय सामने आए वो जमीनी स्तर पर लोगों के जीवन को बदल सके, उसे प्रभावित कर सके, ताकि वो जो बदलाव की बात की जाती है विश्व में वो बड़े बड़े ऐलान नहीं, छोटे छोटे कदमों से सामने आए। और इस वक्त आपको रोकना चाहूंगी फिर, क्योंकि इस वक्त हम स्क्रीन पर दिखा सकते हैं आपको कि सऊदी अरब के किंग सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद का भारत मंडपम में आगमन। अब क्राउन प्रिंस सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद का आगमन हो चुका है। अब से कुछ ही देर पहले सऊदी अरब के क्राउन प्रिंस भारत पहुंचे हैं। सऊदी अरब के क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान भारत मंडपम पहुंच चुके हैं और इस वक्त कुछ ही देर पहले हमने देखा कि उनका भारत में आगमन हुआ था और सऊदी अरब के क्राउन प्रिंस का स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के द्वारा किया जाएगा भारत मंडपम में। बहुत ही महत्वपूर्ण सदस्य G20 का सऊदी अरब, क्योंकि पूरी दुनिया में हम जो फ्यूल क्राइसिस देख रहे हैं उसको समाधान देने में सऊदी अरब की बहुत ही महत्वपूर्ण भूमिका रहती है और जो कच्चे तेल की कीमतें हैं पूरी दुनिया की अर्थव्यवस्थाओं को प्रभावित करती हैं। ऐसे में ये जो लीडरशिप दिखाई गई है सऊदी अरब की ओर से भारत के G20 के प्रेसिडेंसी के दौरान तमाम वर्किंग ग्रुप्स के दौरान जो आपल्यासोबत जोडले गेले आहे दिवाकर देशपांडे, आंतरराष्ट्रीय अभ्यासक सर, न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत। खरं तर G20 परिषदेचा भारताला कसा फायदा होईल, म्हणजे या परिषदेनंतर भारताची परिस्थिती नेमकी कशी असेल, कसं बघतायत या G20 परिषदेकडे? सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे दिवाकर देशपांडे यांच्यापर्यंत आपला आवाज हा पोहोचू शकत नाहीये, मात्र त्यांच्याकडून आपण या G20 परिषदेबद्दल अधिक माहिती घेणारच आहोत। सध्या G20 परिषदेत औपचारिक स्वागत या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे। ऐसे में विभिन्न देश उस पर मंथन करेंगे ताकि कुछ ठोस नतीजे लेकर सामने आ सके। और इस वक्त दूरदर्शन नेटवर्क के जो टेक्निकल टीम है उसकी भी तारीफ करना बहुत ही आवश्यक है। आप देखें कि कितने
कैमरा एंगल्स के जरिए इन खूबसूरत दृश्यों को पूरी दुनिया तक पहुंचाने में हमारी टीम ने बहुत जी तोड़ मेहनत की है और हम लगातार आपको ये दृश्य दिखाते रहेंगे भारत मंडपम से, जहां पर अब औपचारिक जो स्वागत समारोह का जो सिलसिला है अब समाप्त हो चुका है। अब पहले प्रतिक्रिया जाणून घेऊया। दिवाकर देशपांडे आंतरराष्ट्रीय अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेले आहे। सर, न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये प्रथमतः आपलं खूप खूप स्वागत। खरं तर आंतरराष्ट्रीय या ठिकाणी G20 परिषदेला सुरुवात झालेली आहे। भारत एक महाशक्ती म्हणून समोर येतोय, कसं पाहता या संपूर्ण परिषदेकडे? G20 ही परिषद भारतात होत आहे, ही भारतासाठी एक प्रतिष्ठेची गोष्ट आहे आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताचं जे महत्व आहे ते अधोरेखित करणारी ही परिषद आहे। आणि मुख्य म्हणजे ही जरी परिषद पाश्चात्य देशांच्या बहुमताची असली तरी यात भारताने ग्लोबल साऊथचा आवाज उचलून धरलेला आहे। ग्लोबल साऊथचे महत्व या परिषदेमध्ये विशद करण्याचा प्रयत्न केला आणि ग्लोबल साऊथला म्हणजे आफ्रिकन युनियनला या परिषदेचं सदस्यत्व द्यावं यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत आणि ही महत्वाची गोष्ट आहे। म्हणजे हा जो परिषदेचा कल जो पाश्चात्य देशांकडे झुकला आहे तो कुठेतरी समतोल करण्याचा भारताचा प्रयत्न चालू आहे। या परिषदेमध्ये रशिया, चीन जरी येणार नसले तरी त्यांचं मत पण विचारात घेतलं जाणार आहे। बाकीचे विषय जरी जे असले तरी पर्यावरण किंवा संपत्तीचं समतोल वाटप आणि अन्नधान्याची समस्या या गोष्टीला भारत फार महत्व देतो। त्यामुळे या परिषदेमध्ये भारताचं एक वेगळं स्थान आहे, वेगळं महत्व आहे आणि आतापर्यंत जो पारंपरिक पद्धतीने या परिषदेत विचार चालू होता त्याचा थोडा वेगळा विचार या परिषदेत रुजवण्याचा भारताचा प्रयत्न चालू आहे। अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पायाभूत मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा होणार आहे। मात्र आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे संयुक्त जाहीरनामा आहे सर, कारण यामध्ये सहभागी राष्ट्रप्रमुखांची संमती होते का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं, सहमती होईल? नाही, आर्थिक विषयावर मला वाटतं सहमती होण्यात काहीच अडचण नाही। जे मतभेदाचे विषय आहेत ते बहुतेक राजकीय आहेत आणि ही आर्थिक विषयावरची परिषद असल्यामुळे आर्थिक विषयाशी संबंधित जे राजकीय प्रश्न आहेत त्या प्रश्नावरच काहीतरी मतभेद होण्याची शक्यता वर्तवली जाते। पण भारत हा असा देश आहे की जो मध्यम मार्गी देश आहे आणि सर्वांच्या सहमतीने हे पुढे नेण्याचा भारताचा प्रयत्न आहे सगळा विचार। त्यामुळे जरी त्यात युक्रेन प्रश्न आला तरी युक्रेन प्रश्नातला जो मतभेदाचा मुद्दा आहे तो बाजूला ठेवून युद्धामुळे जे आर्थिक परिणाम होत आहेत किंवा अन्नधान्य पुरवठ्याचे जे परिणाम होत आहेत ते कसे कमी करता येतील याच्यासाठी भारताचा प्रयत्न चालू आहे आणि मला वाटतं त्याच्यावर सगळ्यांची सहमती व्हायला काही हरकत नाही। सर, या G20 परिषदेचा भारताला नेमका कसा फायदा होऊ शकतो, म्हणजे या परिषदेची नंतर परिस्थिती नेमकी कशी असेल? भारताचे जे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार आहेत हे व्यवहार यामुळे वाढीला लागू शकतील। म्हणजे ज्या अनेक देशांशी आर्थिक व्यवहार वाढायला लागतील आणि जो व्यापार सगळीकडे एकीकडे चाललेला आहे पाश्चात्य देशांच्या फायद्याचा होतोय तो होण्याच्या ऐवजी तो आधी ग्लोबल साऊथच्या दिशेने जावा आणि जिथे खरं तर विकासाची गरज आहे त्या जिथपर्यंत विकास पोहोचावा ह्याच्यासाठी भारत प्रयत्न करत आहे। भारत एका दृष्टीने जे बहुध्रुवीय जगाची संकल्पना जो भारत घेऊन जातोय त्या बहुध्रुवीय संकल्पनेकडे घेऊन जाण्याचा भारताचा प्रयत्न आहे। त्यामुळे ग्लोबल साऊथ किंवा आफ्रिकन देश आणि बाकीचे गरीब देश भारताच्या बरोबर आले तर एक अजून एक तिसरा ध्रुव या निमित्ताने जगात निर्माण होईल अशी शक्यता दिसते। त्या दिशेने भारताचे प्रयत्न चालू आहे आणि भारताचं जे आर्थिक प्रगती चालू आहे किंवा भारत एका काळात एक तिसरी आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येत आहे ते पाहता भारताचं महत्व जगाला लक्षात घ्यावं लागणार आहे या परिषदेमुळे। अगदी दिवाकर सर, खरं तर अगदी छोट्यातल्या छोट्या घटकाचा यात समावेश करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या घटकांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो या परिषदेमुळे? नाही, फायदा होईलच ना, कारण काय माहिती का की हे जे आंतरराष्ट्रीय पर्यावरणाचे प्रश्न आहेत किंवा पुरवठा साखळीचे प्रश्न आहेत हे काय माहिती काय जगाच्या जागतिक या बड्या देशांच्या परिषदेमध्ये नेहमीच गरीब राष्ट्रांकडे दुर्लक्ष होत असतं, त्यांच्या समस्या कोणी विचारात घेत नसतं। तर भारताने या समस्यांकडे लक्ष देऊन एक नवा गट निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक नवीन ध्रुव निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे या परिषदेचं महत्व आहे। अगदी सर, आणखी एक मुद्दा चर्चेला जातोय तो म्हणजे पुतीन यांची गैरहजेरी समजलं, मात्र चीनचे जे अध्यक्ष आहे जिनपिंग यांची देखील गैरहजेरी आहे। ही नेमकी गैरहजेरी काय सांगते? भारताचं वाढतं जे प्रस्ताव आहे ते चीनला पाहवत नाहीये का, असंच अर्थ यातून निघू शकतो का?
चीन हा आता त्याचा असं आहे की चीन हा स्वतःचा एक वेगळा प्रभाव क्षेत्र निर्माण करू पाहते आणि G20 जे हे आहे त्याच्यात चीनचा प्रभाव फारसा पडत नाही आणि चीनला जिथे प्रभाव आपला नाही तिथे फारसा राहण्यावर रस नाहीये. आणि शिवाय ही भारतात परिषद होत आहे हे कारण आहेच आहे. शिवाय चीनच्या अंतर्गत समस्या आहेत असं सांगण्यात येतंय. तर त्यामुळे जी कदाचित येत नसावेत. पण याचा अर्थ चीनचा या परिषदेत सहभाग नाहीच आहे असं नाहीये. त्यांचे पंतप्रधान इथे येत आहेत आणि ते त्यांच्या या देशाचे जे काय म्हणणं आहे ते इथे मांडतील यात काही शंका नाहीये. त्यामुळे त्याच्याकडे पूर्णपणे अगदी भारत विरोधी एक रस्ते वगैरे असं पाहण्याची काही गरज नाही. चीनच्या स्वतःच्या काही वेगळ्या मतं आहेत आणि वेगळ्या समस्या आहेत. त्यामुळे जी इथे बोधा येत नाही. अगदी सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर दिवाकर देशपांडे आंतरराष्ट्रीय अभ्यासक, आपल्याला त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया आणि माहिती या संदर्भात दिलेली आहे. तर या ठिकाणी औपचारिक स्वागत हे केलं जात आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी बैठक देखील सुरू होईल. वन अर्थ संदर्भात या ठिकाणी बैठक सुरू होईल. ही दृश्य आपण पाहत आहोत स्वागताची. महत्त्वाची अत्यंत G20 बैठक ही भारतासाठी म्हणून देखील पाहिली जात आहे. जगभरातील महत्त्वाचे नेते या बैठकीला या ठिकाणी हजर राहणार आहेत. G20 परिषदेला आजपासून सुरुवात होतीये. आज या ठिकाणी बैठकीचा पहिला दिवस आहे. पुतीन आणि जिनपिंग यांच्याशिवायच ही G20 परिषद या ठिकाणी खरं तर होत आहे. मात्र जगभरातील इतर देशांचे प्रमुख या ठिकाणी दाखल झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे देखील या ठिकाणी दाखल झाले आहे. औपचारिक स्वागत पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचं करण्यात आलंय. त्यासोबतच इतर देखील महत्त्वाच्या नेत्यांचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औपचारिक स्वागत हे या ठिकाणी झाले. हे थेट दृश्य आपण पाहत आहोत. G20 शिखर परिषदेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय. त्या ठिकाणची ही दृश्य आहे.